नमस्कार. कारवार कोकणी प्लस चॅनलाचे तुमगेले स्वागत. आता पळया मुख्य खबरो. लॉन्च स्वीकारताना ग्रामपंचायत पीडीओक अटक. करवेले उपोषण तात्पुरते फाटी. कुंदापूर ते गोवा सीमेपर्यंत 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण. ग्रामपंचायत निवडणूक जातपर्यंत जनप्रतिनिधी थंयच ठिकाण मांडचो असो वरिष्ठालो आदेश. घरा भितर अचानक अजगर दिशिल्ल्यान आतंक. सरकारी तांदूळ चोरेन विकतल्याक अटक. आत पळया सविस्तर खबरो. लांच स्वीकारताना ग्रामपंचायत पीडीओ अटक. शिरसी तालुक्याच्या जानमने ग्रामपंचायत व्याप्तीत रैत सुधींद्र हेमका ग्रामपंचायत मार्फत घर मंजूर झाले. घर बांधून झाले. घरासाठी नंबर दिवूक ग्रामपंचायतीचो पीडीओ श्री कृष्णप्पा एलगिली हेमी तेमचे कडेन 15,000ची मागणी केली. सुधींद्र हेमी एसीबीक तक्रार करून हो विषय कळयलो. डीवायएसपी श्रीकांत हेमगेल्या मार्गदर्शनान पीडीओ कचेरीत योग्य वेळार धाड घालन सुधीना कडच्यान लंच स्वीकारताना पुराव्या सकट त्या पीडीओक अटक केले. हेजे पयली या पीडीओचेर असले खूप तक्रार येयली अशी माहिती तेमी दिली. कारवार नगरसभे वतीन मंजूर झालेल्या नवीन घराचे केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य अभ्यर्थीच्या खात्यात जमा झाला म्हणून गेल्या 10 दिवसाच्या कर्नाटक रक्षण वेदिकेचे पदाधिकारी मान्य जिल्हाधिकारी हेमगेल्या कचेरी मुखार उपोषणा बशिले. आजपर्यंत तेमका न्याय मेळना जाल्यार आज जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार हेमी तेमका प्रत्यक्ष भेट दिवन तुमगेले काम जाता तितले बेगीन जातले असे आश्वासन दिले. तसेच सचिव हेबार हेमी दूरध्वनी मुखांतर तेमका न्यायाचे आश्वासन दिले आणि स्थळीय शासकीय रुपाली नाईक हेमी सांगले की केंद्र सरकारले घराचे आर्थिक मदतीचे काम चालू असा. तुमगेले घराचे आर्थिक मदत मंजूर जातली. सगळे विचार करून कर्वे सदस्यान डीसी सचिव हेब्बार शासकीय रुपाली नाईक हेमगेल्या आश्वासनाक मान देऊन तात्पुरते उपोषण फाटी घेतात म्हण तेमी सांगले आणि हे काम जायन जाल्यान कर्वे फुडल्या दिवसाक उग्र आंदोलन करतले असे कर्वे मार्फत इशारा दिला. ಇವತ್ತು 10 ದಿವಸಗಳು ಆದವು ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಹಿಂಪಡೆದಿದ್ದೇವೆ. ಡಿಸಿ ಸಾಹೇಬರು ಬಂದ್ಕೊಂಡು ನಮಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿ ಸ್ಪಂದನೆ ಕೊಟ್ಟು ಮನೆಗಳ ಅನುದಾನವನ್ನು 1 ತಿಂಗಳ ಒಳಗೆ ನಾನು ಬಡ ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಮಗೆ ಇವತ್ತು ವೇತನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು 10 ದಿವಸದ ನಂತರ ನಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನು ಹಿಂಪಡೆದಿದ್ದೇವೆ. आज आमगेले धरणे बसून 10 दिवसानंतर डीसी साहेब येवन जिल्हाधिकारी येवन आमकां स्पंदने केलो आणि आपण कितें प्रोसेस केला हेजे बद्दल आमकां माहिती दिवन घेवन तुमी हिंगा बसचे बरोबर दिसना म्हण सांगून घेवन आमकां एक आश्वासन दिलो. तशेंच आमी रुपाल नायक MLA कडेन सुद्दां उलयल्ले. ती बी येयल्ली. तेणी बी आपूण सद्या इलेक्शन गडबड आसा आपूण बी ते पळयता म्हण एक आश्वासन दिलें आनी फोना थ्रू आमकां हेब्बार साहेबांनी आपूण जिल्हाधिकारी कडेन उलयता म्हण सांगून आश्वासन दितरे आज 10 दिवसानंतर आमी तात्कालीक धरणी स्टॉप करची हे निर्धारात येयलात आणि अकस्मात जर हे जालें ना जाल्यार मुखाल दिवसात आमी परतल्यान कंटिन्यू ही धरणी करतली म्हणून ह्या माध्यमा मुखांतर तुमकां सांगू शकता. कुंदापूर ते गोवा सीमेपर्यंत 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण. कुंदापूर ते कारवार गोवा सीमेपर्यंत चतुर्पथ 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग रस्तो व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत केंद्र राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी हेमी लोकार्पण केलो. हो रस्तो 187.24 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याक 2,739 कोटी रुपये खर्च केलात. या रस्त्यान वाहन संचार सुरळीत जातलो आणि प्रवासाचो वेळ वाचतलो आणि बाकी आशिल्ली कामां बेगीन जातली असे शासकीय रुपाली नाईक हेमी सांगले. बेलेकेरी शिरसी रस्तो 440 कोटी खर्च करून जावचो आसा. बाकीची अभिवृद्धीची कामां बेगीन जातली अशें बी ह्या टायमार रुपाली नाईक हेमी सांगले. अन्य भाग योजना भितर गरिबा दिवचे 2,360 किलो तांदूळ बेकायदेशीर विकल्या आरोपाखाली शुक्रवारा रात्रीन चिपगी क्रॉसा लागीं एक गटाक अटक केली. कस्तुरबा नगराचो जाकीर आयूब खान, नेहरू नगराचो सलमान बशीर अहमद हे बंदित आरोपी. हे दोन्ही आरोपी 40 किलो वजनाचे 59 तांदळापोती ट्रका भितर भरून व्हरू लागिले. तालुका आहार निरीक्षकान तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शिरसी ग्रामीण ठाण्या भितर प्रकरण दाखल झाला.
ग्रामपंचायत निवडणुकीची सदस्यता कितली आणि कशी? कारवार तालुक्यात सगळे 18 ग्रामपंचायत आसात. सगळे 226 शिटा. फक्त 2च जाग्यार म्हणल्यार वैलवाडा आणि अमदळी हिंगा उमेदवारी अर्ज दाखल केला ना. 17 जाग्यार बिनविरोध निवड जाल्ली आसा. तेतूंत तोडूर, चेंडिया, शिरवाड प्रत्येकी 2, देऊळबेकी 2, गोटेगाळी आणि बाळणी प्रत्येकी 4 आणि हणकोण ग्रामपंचायतीत 3 जाग्यार समावेश आसा. तशें म्हूण 226 जाग्यापैकी 207 जाग्यार निवडणूक जातली. तेन्ना 207 उमेदवार आपले नशीब आजमावतले. हेतूंत अनुसूचित जमातीचे 25, अनुसूचित जातीचे 33, मागासवर्गीय 158 आणि मागासवर्गीय ब 19, सामान्य उमेदवार 392 असो समावेश आसा. तितूंत कोणाल नंबर येतलो हे आता फुडें पळोवचे पडटले. घरा भितर अजगर दिशिल्ल्यान आतंक निर्माण जालो. ही घटना उत्तर कन्नड जिल्ह्या भितर कारवारात घडली. कारवार शहराच्या आश्रम रस्त्याचेर विनायक कृष्णराव कामत हेमगेल घरात किचनाक लागून आशिल्ल्या स्टोर रूमात अजगर मेळ्ळो. सकाळी घरातल्या लोकांन अजगरा पळयले तेन्ना तेमी भिवन वन विभागाक माहिती दिली. ताबडतोब वन विभागाचो कर्मचारी गोपाळ नाईक हेमी घटनास्थळार येवन अजगरा धन सुरक्षीत ताब्यात घेतले. अजगर उंदराक खाऊ येईल उरतलो म्हण घरच्या लोकांन अंदाज व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकी जातपर्यंत जनप्रतिनिधीन थंयच ठिकाण मांडचो आदेश. ग्रामपंचायत निवडणूक जातपर्यंत बीजेपीच्या शासक, सचिव, लोकसभा सदस्य, जिल्हाध्यक्ष अशा सगळ्या अधिकाऱ्यान ग्रामपंचायत दोन्ही टप्प्याचे मतदान जातपर्यंत त्या क्षेत्रातच वास्तव्य करून ठिकाण मांडू जाय असे बीजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यान ताकीद दिला असे कळणे येला. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हाचे चलना तर अभ्यर्थीक पाठबळ दिवच्या राजकीय व्यक्तीचेर अवलंबून उरता. राजकीय जनप्रतिनिधीन थेट मतदाराकडेन संपर्क करनासतना बाजून रावन भायर रावन मतयाचना करचे असे बीजेपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यान सुचयला. मतमोजणी झाल्यानंतर ग्रामपंचायतीत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण आदेश येतपर्यंत पक्षाच्या प्रतिनिधीन बीजेपीच्या हातात पंचायत येतली अशी कार्य करू जाय आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत 85% ग्रामपंचायत बीजेपीला ताब्यात येऊ जाय हो ध्येय पूर्ण झाल्यारच आमगेल मनसर जातले असे तेमी म्हणला. शहर भागात बीजेपीन पाळामुळा रोयलात. ग्रामीण भागात हे कार्य जाऊ नये म्हण जनप्रतिनिधीन त्या ठिकाणार राहून ही व्यवस्था करू जाय असे बीजेपीच्या वरिष्ठांन कळयला. आज गोवा मुक्ती दिवस काणकोण. आज गोवा मुक्ती दिवस उत्साहात साजरो केलो. काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयास कडेन मुख्य कार्यक्रम जालो. उपसभापती श्री इजिदोर फर्नांडीस हेमी ध्वजारोहण केले. तसेच काणकोण तालुक्यात वेगवेगळ्या भागात प्रत्येक शाळेत ध्वजारोहण करून गोवा मुक्ती दिवस उत्साहात साजरो केलो. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 20 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. कारवार 2, अंकोला 1, कुमटा 5, होन्नावर 2, भटकळ 1, सिद्धापूर 6, येल्लापूर 3 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. तसेच 21 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. कारवार 2, कुमटा 8, होन्नावर 4, भटकळ 1, शिरशी 1, सिद्धापूर 1, येल्लापूर 1, मुणगोड 2 आणि जोडा 1 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 14,129 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. तसेच आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 13,849 रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. अजूनही 6 कोरोना रुग्ण उपचार घेतले असतात. तितून भितर 14 रुग्ण हॉस्पिटलात आणि 82 रुग्ण होम आयसोलेशन उपचार घेतले असतात. आज एकट्याले मरण झाले. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 184 लोकांले मरण झाले असा. इतल्यान आयचे कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसरू नकात. कितलेशे व्ह्युअर्स व्हिडिओ पळयतात जाल्यार कॉमेंट करनात, प्लीज कॉमेंट करा. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुन्हा अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.